हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2025च्या रिक्रुटमेंटसाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये चॅप्टर 2 कॉन्स्टिट्यूशन्स त्याचा टॉपिक बघत आहे. म्युनिसिपल ऑथॉरिटीज, महानगरपालिकेचे प्राधिकरणे, पार्ट 2. काल आपण याच्यामध्ये पार्ट 1 बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण 4 सेक्शन्स कव्हर केलेले होते. आज जे रिमेनिंग सेक्शन आहे ते आपण कव्हर करत आहे. जसं सेक्शन आहे 6A, 6B आणि 7. ठीक आहे, हे 4 सेक्शन्स आपल्याला आज कव्हर करायचं आहे. याच्यामध्ये बघा ड्युरेशन ऑफ कॉर्पोरेशन, त्याच्यानंतर टर्म ऑफ ऑफिस ऑफ काउन्सिलर, त्याच्यानंतर 6B मध्ये इलेक्शन टू कॉन्स्टिट्यूट अ कॉर्पोरेशन अँड 7th रेजिग्नेशन ऑफ ऑफिस बाय काउन्सिलर. ठीक आहे, तर असे 4 जे सेक्शन्स आहेत त्याच्यावर आपण MCQs बघणार आहे. टोटल 25 MCQs जी आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे. ठीक आहे, 2 दिवसापासून त्या सिरीजला आपण कंटिन्यू करत आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते सांगणार आहे, जेणेकरून जे इंग्लिशमध्ये पेपर देणार त्यांच्यासाठी पण ही कामात येईल आणि मराठीसाठी देणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवाल तर नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला लाईक कराल तर मला पण प्रोत्साहन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ कंटिन्यू बनवत आहे. तर चला स्टार्ट करूया आपण सेकंड टॉपिक जो आहे म्युनिसिपल ऑथॉरिटीजचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये पार्ट 2 जे रिमेनिंग सेक्शन्स आहेत ते आपण आज कंप्लीट करू. तर सगळ्यात पहिले बघा ड्युरेशन ऑफ कॉर्पोरेशन मीन्स महापालिकेचा कार्यालय. त्याच्यानंतर सेकंड 6A जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये टर्म ऑफ ऑफिस ऑफ काउन्सिलर मीन्स नगरसेवकांचा कार्यकाळ. त्याच्यानंतर 6B मध्ये इलेक्शन ऑफ कॉन्स्टिट्यूट ऑफ अ कॉर्पोरेशन मीन्स महापालिका स्थापनेचा निवडणूक. ठीक आहे, आणि 7th आहे रेजिग्नेशन ऑफ ऑफिस बाय काउन्सिलर, नगरसेवकाने पदाचा राजीनामा देणे. तर हे जे 4 सेक्शन्स आहे याचे आज आपण MCQs बघणार आहे. ठीक आहे, तर कंटिन्यू माझ्यासोबत राहा जेणेकरून जे तुम्हाला पूर्ण सिरीज जी आहे ती आपण कंप्लीट करणार आहे याच्यामध्ये, आणि जेवढे पण आपले जे टॉपिक्स होतात आहेत ते सगळे आपण कव्हर करूया. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. बघा फर्स्ट सेक्शन्स आपल्याला दिलेलं आहे इथे. फर्स्ट क्वेश्चन आहे तर सेक्शन 6.1. ठीक आहे, सेक्शन 6.1 मध्ये काय म्हटलं आहे की व्हॉट इज द मॅक्झिमम ड्युरेशन ऑफ कॉर्पोरेशन. कलम 6A नुसार महापालिकेची कमाल मुदत काय आहे. तर बघा ऑप्शन दिलेले आहे आपल्याला 3 इयर्स, 4 इयर्स, 5 इयर्स आणि 6 इयर. तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड 5 इयर्स, 5 वर्ष. बरोबर आहे. कॉर्पोरेशन लास्ट फॉर 5 इयर्स फ्रॉम इट्स फर्स्ट मीटिंग अनलेस डिझॉल्व अर्लियर. महानगरपालिका काय पहिल्या सभेतून 5 वर्ष अस्तित्वात राहते, याआधी विघटित होऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे बघा काय म्हटलेलं आहे सेक्शन 7. बरोबर आहे, सेक्शन 7 हू एक्सेप्ट द रेजिग्नेशन ऑफ काउन्सिलर. कलम 7 नगरसेवकाचा राजीनामा कोण स्वीकारतो, म्हणजे कलम 7 नुसार जे आहे हू एक्सेप्ट द रेजिग्नेशन ऑफ काउन्सिलर. तर बघा ऑप्शन आहे 7 फर्स्ट मेयर, गव्हर्नर, कमिशनर और स्टँडिंग कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे बघा थर्ड कमिशनर मीन्स आयुक्त. काउन्सिलर मस्ट सबमिट रेजिग्नेशन टू द कमिशनर इन रायटिंग. बरोबर आहे, नगरसेवक लेखी राजीनामा आयुक्तांना काय करतो, सादर करतो. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा काय म्हटलं आहे सेक्शन 6A द टर्म ऑफ ऑफिस ऑफ काउन्सिलर इज. कलम 6A नुसार बरोबर आहे नगरसेवकाचा कार्यकाल काय असतो. बरोबर आहे. तर बघा तिथे ऑप्शन्स काय दिलेले आपल्याला. कलम 6A मध्ये 6 इयर. बरोबर आहे. सेकंड म्हटलेलं आहे बघा टर्मियस विथ द कॉर्पोरेशन. थर्ड म्हटलं अंटिल डिझॉल्युशन अँड फोर्थ डिसाइडेड बाय गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड को टर्मिनस विथ द कॉर्पोरेशन. महानगरपालिकेच्या मुदती इतकाच असतो. ठीक आहे, बघा काउन्सिलर टर्म जो एंड होतो तो कॉर्पोरेशन टर्म नुसारच होतो. नगरसेवकाचा कार्यकाल हा महानगरपालिकेच्या मुदतीनुसारच काय होतो, ठरतो. ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन सेक्शन 6BA अंडर व्हेन मस्ट इलेक्शन बी कंप्लीटेड टू कॉन्स्टिट्यूट अ कॉर्पोरेशन. कलम 6BA नुसार महानगरपालिका स्थापनेसाठी निवडणूक कधी पूर्ण करणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे विदिन 1 इयर, सेकंड बिफोर एक्सपायरी ऑफ टर्म, थर्ड एनी टाइम आफ्टर द टर्म अँड फोर्थ 3 मंथ बिफोर द टर्म.
तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. ठीक आहे, बिफोर एक्सपायरी द टर्म, मुदत संपण्यापूर्वी. ठीक आहे, बघा काय आहे, इलेक्शन मस्ट बी कम्प्लिटेड बिफोर कॉर्पोरेशन 5 years टर्म एंड. महानगरपालिकेच्या मुदत संपण्याआधी निवडणूक पूर्ण करणे काय आहे, बंधनकारक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, सेक्शन 6B प्रोविजन अंडर इज इलेक्शन रिक्वायर्ड इफ रिमेनिंग टर्म इज लेस दॅन 6 months. कलम 6B तात्पुरती तरतूदनुसार उर्वरित मुदत 6 महिन्यापेक्षा कमी असल्यास निवडणूक आवश्यक आहे का? तर बघा ऑप्शन आहे यस, नो, ऑप्शनल आणि डिपेंड्स ऑन ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, नो. बरोबर आहे. प्रोविजन 6B टू एक्सपेक्ट इलेक्शन इफ रिमेनिंग टर्म इज अंडर 6 months. जर उर्वरित कालावधी 6 महिन्यापेक्षा जर कमी असेल तर निवडणूक घेणे आवश्यक नाही. ठीक आहे. नेक्स्ट 6 बघा काय म्हटलेलं आहे 6 की सेक्शन 7 व्हेन डज द काउन्सिलर रेजिग्नेशन टेक अफेक्ट. कलम 7 नगरसेवकाचा राजीनामा कधी प्रभावी होतो? तर बघा ऑप्शन आहे आफ्टर 7 days, सेकंड ऑन एक्सेप्टन्स, थर्ड ऑन डेट ऑफ नोटीस अँड फोर्थ आफ्टर अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑन डे ऑफ नोटीस. बरोबर आहे. मीन्स ऑफिस बिकम वॅकंट फ्रॉम द डेट ऑफ द नोटीस गिवन. नोटीस दिल्याच्या तारखेपासून पद काय होतं, रिक्त मानले जाते. ठीक आहे. नेक्स्ट 7, सेक्शन 6A मीन्स सेक्शन 6(1) अंडर व्हॉट हॅपन्स टू कॉर्पोरेशन आफ्टर 5 years. कलम 6A अंतर्गत 6 वर्षानंतर महापालिकेचे काय होते? तर बघा ऑप्शन आहे ऑटोमॅटिकली कंटिन्यू, सेकंड ऑटोमॅटिकली डिझॉल्व, थर्ड कन्वर्टेड टू काउन्सिल अँड फोर्थ टेम्पररी सस्पेंडेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑटोमॅटिकली डिझॉल्व, आपोआप काय होते, विघटित होते. बघा कॉर्पोरेशन कॅन नॉट कंटिन्यू बियॉन्ड 5 years अनलेस रिकॉन्स्टिट्यूटेड. बरोबर आहे. 5 वर्षानंतर निवडणूक झाली नसेल तर महापालिका आपोआप विघटित होते. नेक्स्ट 8, सेक्शन 6(2) अंडर इफ कॉर्पोरेशन इज डिझॉल्व अर्ली द न्यू वन कंटिन्यू फॉर. कलम 6(2) नुसार महापालिका लवकर विघटित झाल्यास नवीन महापालिकेची मुदत किती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फुल 5 year, नेक्स्ट 3 year, नेक्स्ट रिमेनिंग टर्म ऑफ प्रिव्हियस कॉर्पोरेशन अँड फोर्थ 1 year ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिमेनिंग टर्म ऑफ प्रिव्हियस कॉर्पोरेशन, मागील महापालिकेच्या उर्वरित कालावधीसाठी. बघा जर न्यू कॉर्पोरेशन कंटिन्यू फॉर रिमेनिंग पिरियड्स ओनली, नवीन महापालिका फक्त उर्वरित कालावधीसाठीच अस्तित्वात राहते. नेक्स्ट 9, सेक्शन 6B अंडर सेक्शन 6B डील विथ. बरोबर आहे. कलम 6B हे कलम कोणत्या गोष्टी संदर्भात आहे? तर बघा ऑप्शन आहे मेयर इलेक्शन, सेकंड इलेक्शन टू कॉर्पोरेशन, थर्ड रेजिग्नेशन टू प्रोसेस अँड फोर्थ टेन्युअर ऑफ मेयर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इलेक्शन टू कॉर्पोरेशन, महापालिका स्थापन करण्याची निवडणूक. बरोबर आहे. 6B स्पेसिफाय वेन इलेक्शन मस्ट बी कंडक्टेड. कलम 6B निवडणुकीची वेळ व अटी काय करते, स्पष्ट करते. तसंच बघा KDMC साठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टची 10,000+ MCQs वाली PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंबाईंड इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये मी जसं आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे तसेच MCQ आहेत कम्प्लीट. ठीक आहे. टॉपिक्सनुसार सेक्शन्सनुसार सर्व तिथे MCQs दिलेले आहेत विथ आन्सर विथ एक्सप्लेनेशन सुद्धा. ठीक आहे. याची प्राईस आहे 350 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल डायरेक्टली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून तुम्ही इथनं PDF घेऊ शकता. ही PDF तुम्हाला फार इम्पॉर्टंट असणार आहे KMDC 2025 एक्झामसाठी. ही अपडेटेड आहे May 2025चे. ठीक आहे. बघा 10th नंबर क्वेश्चन काय, अंडर सेक्शन 7 काउन्सिलर सबमिट रेजिग्नेशन टू. कलम 7 नुसार नगरसेवक राजीनामा कोणाला देतो? तर बघा ऑप्शन आहे मेयर, स्टेट इलेक्शन कमिशन, कमिशनर अँड चीफ सेक्रेटरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कमिशनर मीन्स आयुक्त. ॲज पर सेक्शन 7 रेजिग्नेशन इज ॲड्रेस टू द कमिशनर. कलम 7 नुसार नगरसेवकाचा राजीनामा आयुक्तांना दिला जातो. ठीक आहे. नेक्स्ट 11, सेक्शन 6B ऑफ A
बाय व्हेन शुड इलेक्शन बी हेल्ड द रिकॉन्स्टिट्यूट अ कॉर्पोरेशन. बघा, कलम 6B अंतर्गत महापालिका पुन्हा स्थापन करण्यासाठी निवडणूक केव्हा होणे आवश्यक आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट विदिन 1 year, सेकंड बिफोर द कॉर्पोरेशन टर्म एंड, थर्ड विदिन 3 months अँड फोर्थ एनी टाइम आफ्टर डिझॉल्युशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड बिफोर द कॉर्पोरेशन टर्म एंड, महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी. ठीक आहे. इलेक्शन मस्ट बी हेल्ड बिफोर द 5 years टर्म अंडर द सेक्शन 6B ऑफ ए. कलम 6B नुसार निवडणूक महापालिकेची मुदत संपल्यापूर्वी होणे आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट 12th सेक्शन 6(1). ठीक आहे, 6(1) अंडर कॅन द कॉर्पोरेशन कंटिन्यू आफ्टर 5 years विदाउट इलेक्शन. कलम 6A नुसार निवडणूक न झाल्यास महापालिका 5 वर्षानंतर सुरू राहू शकते का? तर बघा, यस आणि नो दोन ऑप्शन्स आहेत. आन्सर आहे नो. ठीक आहे. द कॉर्पोरेशन ऑटोमॅटिकली डिसॉल्व आफ्टर 5 years अनलेस री इलेक्टेड. 5 वर्षे पूर्ण झाल्यावर निवडणूक न झाल्यास महापालिका आपोआप विघटित होते. ठीक आहे. नेक्स्ट 13 अंडर सेक्शन 7 वेन डज काउन्सिलर सीट बिकम वॅकंट आफ्टर रेजिग्नेशन. बघा, कलम 7 नुसार नगरसेवक राजीनामा दिल्यावर त्याचे पद कधी रिक्त होते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आफ्टर 7 days, सेकंड ऑन एक्सेप्टन्स, थर्ड फ्रॉम डेट ऑफ नोटीस अँड फोर्थ आफ्टर मेयर अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फ्रॉम डेट ऑफ नोटीस, नोटीस दिल्याच्या तारखेपासून. बरोबर आहे. ॲज पर सेक्शन 7 द सीट बिकम वॅकंट ऑन द डेट नोटीस इज गिवन. कलम 7 नुसार राजीनाम्याच्या नोटीसच्या दिवशीपासून पद काय होते? रिक्त होते. नेक्स्ट 14 सेक्शन 6(2) अंडर in case of early dissolution the new corporation term will be. बघा, कलम 6(2) महापालिका लवकर विघटित झाल्यास नवीन महापालिकेचा कार्यकाल कोणता असते? आन्सर आहे अर्लियर प्रिव्हियस रिमेनिंग टर्म. हा आपण आत्ताच बघितलेला आहे क्वेश्चन. नेक्स्ट 15 सेक्शन 6(1) कॉर्पोरेशन 5 year ड्युरेशन स्टार्ट फ्रॉम. बघा, कलम 6A महापालिकेनुसार महापालिकेचा 5 वर्षाचा कालावधी कधी सुरू होतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डेट ऑफ नोटिफिकेशन, सेकंड फर्स्ट मीटिंग डेट, सेकंड डेट ऑफ मेयर इलेक्शन अँड फोर्थ डेट ऑफ रिझल्ट डिक्लेरेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फर्स्ट मीटिंग डेट, पहिल्या सभेपासून. ठीक आहे. ॲज पर द ॲक्ट द टर्म बिगिन्स फ्रॉम द फर्स्ट ऑफिशियल मीटिंग. कायद्यानुसार पहिल्या अधिकृत सभेपासून मुदत सुरू होते. ठीक आहे. नेक्स्ट 16 सेक्शन 6A अंडर अ काउन्सिलर टर्म एंड वेन. बघा, कलम 6A नुसार नगरसेवकाचा कार्यकाल केव्हा संपतो. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आफ्टर 5 years फ्रॉम इलेक्शन, सेकंड वेन द कॉर्पोरेशन डिसॉल्व, थर्ड आफ्टर मेयर रेजिग्नेशन अँड फोर्थ ॲट स्टेट गव्हर्नमेंट डिस्क्रिएशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड वेन कॉर्पोरेशन डिसॉल्व, महापालिका विघटित झाल्यावर. ठीक आहे. द टर्म इन को टर्मिनस विथ द कॉर्पोरेशन ड्युरेशन. नगरपालिकेचा कार्यकाल महापालिकेच्या अस्तित्वावर अवलंबून असतो. ठीक आहे. नेक्स्ट 17 सेक्शन 6B प्रोविजन अंडर इलेक्शंस आर नॉट मॅन्डेटरी इफ द रिमेनिंग टर्म इज. कलम 6B तात्पुरती तरतूदनुसार जर उर्वरित कालावधी डॅश असेल तर निवडणूक बंधनकारक नाही. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लेस दॅन 1 year, सेकंड एक्झॅक्टली 6 months, थर्ड लेस दॅन 6 months अँड फोर्थ मोर दॅन 1 year. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लेस दॅन 6 months, 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर. ठीक आहे. Provision state that no election is needed if remainder is under 6 months. means उर्वरित मुदत 6 महिन्यापेक्षा जर कमी असल्यास निवडणूक घेणे आवश्यक नाही. नेक्स्ट 18 सेक्शन 6(1) what allows a corporation to function beyond 5 years. कलम 6(1) नुसार 5 वर्षानंतर महापालिका कार्यरत राहण्यासाठी काय आवश्यक आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट हायकोर्ट ऑर्डर, सेकंड इमर्जन्सी डिक्लेरेशन, थर्ड फ्रेश इलेक्शन अँड फोर्थ स्टेट परमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड
फ्रेश इलेक्शन, नवीन निवडणूक आवश्यक आहे. ठीक आहे. ओनली री इलेक्शन अलाउज कंटिन्युएशन बियॉन्ड 5 years. फक्त नवीन निवडणूक झाल्यास महापालिका पुढे कार्य करू शकते. नेक्स्ट 19. सेक्शन 6 of 1 under what happens if elections are not held and termed. कलम 6A नुसार 6(1) नुसार निवडणुका न झाल्यास व मुदत संपल्यास काय होते. तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, कॉर्पोरेशन कंटिन्यू टेम्पररी. सेकंड, ऑटोमॅटिकली डिझॉल्व. थर्ड, स्टेट रन कॉर्पोरेशन. अँड फोर्थ, ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंटेड. करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑटोमॅटिकली डिझॉल्व, आपोआप विघटित होते. विदाउट रिकॉन्स्टिट्यूशन कॉर्पोरेशन सीज आफ्टर 5 years. निवडणूक न झाल्यास 5 वर्षानंतर महापालिका संपुष्टात येते. नेक्स्ट 20. इन जनरल प्रोव्हिजन हू कंडक्ट म्युनिसिपल इलेक्शन इन महाराष्ट्र. सामान्य तरतूदमध्ये महाराष्ट्र महानगरपालिकेच्या निवडणुका कोण घेतो. बघा ऑप्शन आहे. मेयर, स्टेट इलेक्शन कमिशन. सेकंड, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अँड कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्टेट इलेक्शन कमिशन, राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे. ऑल लोकल बॉडी इलेक्शन्स आर मॅनेज बाय द स्टेट इलेक्शन कमिशन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडून आयोग घेतो. तसंच बघा केडीएमसी साठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टची थेरी प्लस MCQs PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट सिलेबस विथ टॉपिक वाईज आन्सर विथ एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दिलेले आहे. याची प्राइस आहे 250. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून ही PDF तुम्ही परचेस करू शकता. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. 21. अंडर द सेक्शन 7 कॅन अ काउन्सिलर विड्रॉ रेजिग्नेशन आफ्टर गिव्हिंग इट. कलम 7 नुसार नगरसेवक राजीनामा दिल्यानंतर तो मागे घेऊ शकतो का. ऑप्शन बघा, यस किंवा नो. तर करेक्ट आन्सर आहे नो. द ऑफिस बिकम वॅकंट फ्रॉम द डेट ऑफ नोटीस, विड्रॉल नॉट परमिटेड. एकदा नोटीस दिल्यानंतर पद रिक्त होते, राजीनामा मागे घेता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. सेक्शन 6 of 1 व्हॉट डिटरमाइन कॉर्पोरेशन ऑफिशियली स्टार्ट डेट. बघा कलम 6A नुसार महानगरपालिकेचा अधिकृत प्रारंभ कशावर अवलंबून असतो. तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, डेट ऑफ पोलिंग. सेकंड, फर्स्ट मीटिंग. सेकंड, मेयर इलेक्शन. अँड फोर्थ, नोटिफिकेशन इन गॅझेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फर्स्ट मीटिंग, पहिली बैठकमध्ये. बघा ड्युरेशन स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट मीटिंग ॲज पर द ॲक्ट. पहिल्या सभेपासून महापालिकेचा कालावधी मोजला जातो. नेक्स्ट 23. सेक्शन 6 of 1 अंडर आफ्टर हाऊ मेनी इयर्स इज कॉर्पोरेशन ऑटोमॅटिकली डिझॉल्व. हे तर सगळ्यांना माहित आहे. 5 years. किती वर्षानंतर महापालिका आपोआप विघटित होते. 5 वर्षानंतर ऑटोमॅटिकली अस्तित्व पहिल्या सभेतून 5 वर्षाचाच असतं. ठीक आहे. नेक्स्ट 25. सेक्शन 6B प्रोव्हिजन. अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन B इलेक्शन इज नॉट रिक्वायर्ड इफ. कलम 6B तात्पुरती तरतूदनुसार खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत निवडणूक आवश्यक नाही. तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, टर्म इज एक्झॅक्टली 1 year. सेकंड, मेयर रिझाइन. थर्ड, रिमेनिंग टर्म इज लेस दॅन 6 months. अँड फोर्थ, स्टँडिंग कमिटी इज ॲक्टिव्ह. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिमेनिंग टर्म इज लेस दॅन 6 months. उर्वरित कार्यकाल 6 महिन्यापेक्षा कमी असेल तेव्हा. ॲज पर द प्रोव्हिजन नो इलेक्शन नीडेड फॉर रिमाइंडर लेस दॅन 6 months. उर्वरित कार्यकाल जर 6 महिन्यापेक्षा कमी असल्यास निवडणूक घेणे आवश्यक नसते. ठीक आहे. तसंच बघा केडीएमसीची महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनची 10,000+ MCQs कंबाईन इंग्लिश अँड मराठी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. कम्प्लीट टॉपिक वाईज आन्सर विथ एक्सप्लेनेशन दिलेले आहे. त्याची प्राइस आहे 350 रुपीज. तसंच सेकंड जी आहे तीच महाराष्ट्र कॉर्पोरेशनची थेरी प्लस MCQs PDF आहे. याच्यामध्ये थेरी पण आहे आणि MCQ सुद्धाच आहे. 7,000+ MCQ कव्हर आहे. त्याच्यामध्ये त्याची प्राइस आहे 250 रुपीज. तसंच जे अकाउंट्स एक्झाम्सवाले आहेत, जे अकाउंट्स एक्झाम देत असेल तर अकाउंटसाठी सुद्धा स्पेशल PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंग, पूर्ण कॉस्ट अकाउंटिंग, गुड्स अँड सर्व्हिसेस, ऑडिटिंग, बिझनेस लॉ, इन्कम टॅक्स, फायनान्स डिपार्टमेंट, हे सगळ्या कव्हर आहे. इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये MCQs आहे 7,000+. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरला मेसेज करून तिथनं तुम्ही PDF परचेस करू शकता.
ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.